शेतकऱ्यांची कृषी कर्जाची प्रकरणे त्वरित निकाली काढा. बँक व्यवस्थापकाकडून शिवसेनेचे उमेश भुजारणे यांची मागणी. कृषी कर्जाची प्रकरणे एका आठवड्यात निकाली न काढल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा. धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीर परिसरातील शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक शाखा मंगरुळ दस्तगीर कडून अनेक दिवसापासून कृषी कर्ज मिळाली नाही. कृषी कर्जाची फॉर्म भरून महिने होऊन सुद्धा शेतकऱ्यांना कृषी कर्ज न मिळाल्याने शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेऊन भारतीय स्टेट बँक शाखेत धडक दिली असता स्टेट बँकेचे व्यवस्थापक यांना निवेदन सादर केले. शेतकऱ्यांना त्वरित कृषी कर्ज उपलब्ध करून द्यावे, तसेच काही शेतकऱ्यांच्या बँक खात्याला होल्ड लावले आहे. त्यामुळे पीएम किसान योजनेचे तसेच अनेक शासकीय योजनांचे पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होत आहे. तरी त्वरित बँक खात्याला लावलेले होल्ड करण्यात यावे व शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीसाठी शिवसेनेचे उमेश भुजारणे यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी निवेदन सादर करून एक आठवड्याच्या आत शेतकऱ्यांना कृषी कर्ज न मिळाल्यास भारतीय स्टेट बँक शाखेसमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे. यावेळी युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख उमेश भुजारणे यांच्यासह चेतन ठाकरे, सोपान बडिये, धनंजय निस्ताने, सूरज शिवरकर, शंकर वानखडे, निलेश चौरे, शेख शकील भाई, उमेश श्रीरामे, रुपेश चचाने, शेतकऱ्यांच्या वतीने पंचायत समिती माजी उपसभापती माधुरीताई दुधे उपस्थित होत्या. शेतकऱ्यांना कर्जासाठी विनाकारण त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवसेने स्टाईलने उत्तर देणार. शेतीचा हंगाम जवळ आला असताना शेतकऱ्यांना कृषी कर्ज उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे. जर शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक कोणत्याही बँकेचा अधिकारी त्रास देत असेल, अधिकाऱ्यांना शेतकऱ्याची भाषा समजत नसेल तर त्यांना शिवसेनेच्या भाषेत सांगण्याचं काम आम्ही करणार आहोत, असे उमेश भुजारणे माजी तालुका प्रमुख युवा सेना यांनी सांगितले आहे.